मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। शिंदेंनी पक्ष चिन्ह चोरलं, पक्ष चिन्ह असतं तर आम्ही 22 जागा जिंकलो असतो असा दावा संजय राऊतांनी केला। तर हिंमत असेल तर चिन्ह परत करा, पक्ष स्थापन करा आणि लढा असं आव्हान राऊतांनी शिंदेंना दिलं। सरकार विधानसभेच्या कामाला लागले असं म्हणत संजय राऊतांनी सरकारला टोला लगावला। शिंदे गटाला बाळासाहेबांची पूजा करण्याचा अधिकार नाही, त्यांनी मोदी शहांची पूजा करावी अशी टीका संजय राऊतांनी केली। बारामतीकरांना कोणतं बटन दाबा हे सांगण्याची गरज नाही, राज्य सरकार लोकांकडे बघत नसेल तर हे राज्य आपण आपल्याकडे घ्यायचंय असं आवाहन शरद पवारांनी नागरिकांना केलं। यावेळी मोदींची गॅरंटी चालली नाही असा टोलाही शरद पवारांनी लगावला। लोकसभेतील विरोधी पक्षनेता कोण असेल हे अद्याप ठरलं नसल्याची माहिती शरद पवारांनी दिली। लोकसभेत काँग्रेसला जास्त जागा आहेत, त्यामुळे विरोधी पक्षनेता कोण हे काँग्रेस ठरवेल असं पवार म्हणाले। मराठा ओबीसी आरक्षणावरून शरद पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला। आरक्षणाची जबाबदारी सरकारनं घ्यावी, आरक्षण हा घटना दुरुस्तीचा विषय आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारनं केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये असं शरद पवारांनी म्हटलंय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला। केंद्र सरकारनं आता वाढवण बंदरासाठी तब्बल 76,200 कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर ते आज पहिल्यांदा बारामती दौऱ्यावरती आलेत। त्यांना भेटण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली। शक्तीपीठ महामार्गासाठी नागपूर ते गोवा 802 किलोमीटर महामार्गासाठी 72,000 हेक्टर जमिनीचं संपादन केलं जाणार होतं, मात्र मंत्री दादा भुसेंनी शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन थांबवण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी महिलेला मारहाण केल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली। ही अतिशय निंदनीय घटना आहे, यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। येत्या अधिवेशनात याबाबत आम्ही प्रश्न लावून धरणार असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं। आगामी विधानसभा निवडणुकीत सांगलीच्या जत तालुक्यातून लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी लिंगायत समाजाचे धर्मगुरू गुरुलिंग जंगम स्वामी यांनी केली। जतमध्ये लिंगायत समाजाची सर्वाधिक संख्या असून सुद्धा राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। सांगलीच्या जत तालुक्यातील कन्नड शाळेत मराठी माध्यमिक शिक्षक नियुक्ती प्रकरणी जतचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी निषेध नोंदवलाय। तसंच जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार विक्रम सावंत यांनी केली। सरकार पुन्हा एकदा ओबीसी मराठा वाद लावून मोकळं झालंय, पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी भूमिका मनोज जरांगेंनी घेतली। 13 तारखेनंतर 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे ते बघू असा इशारा त्यांनी दिला। कुटुंबशाही हवी असणारे राज्यकर्ते मराठा आणि ओबीसींना असेच भिडवत ठेवणार, दोन समाजातील कटुता कधीच कमी करणार नाहीत अशी टीका वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केली। पुढे परिस्थिती भयंकर होईल असं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी बांधव सोलापूर शहरातून जालन्याकडे रवाना झाले। जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावात लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी भेट देणार आहेत। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी अंबड तालुक्यातील वडीगोद्री आणि पुणे येथील समता भूमीवर बेमुदत उपोषण सुरू आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन राज्य सरकारनं उपोषणकर्त्यांना तातडीनं द्यावं अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघानं केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली। ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असायला हवं, राज्यात सलोखा कायम राहिला पाहिजे, सरकारनं हाकेंच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहावं आणि ओबीसींमध्ये आणलं, मराठ्यांना ओबीसींमध्ये आणलं तर सलोखा बिघडेल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमधील धुळे सोलापूर महामार्गावर सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं रास्ता रोको आंदोलन केलं। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या आष्टी तालुक्यातील खिळत गावच्या गावकऱ्यांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं। या आंदोलनात महिला पुरुष सहभागी झाले असून हजारो लोक रस्त्यावर उतरलेत। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मराठा समाजानं आंदोलन केलं। ओमराजेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। केंद्र सरकारनं 50% आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं वक्तव्य ओमराजे निंबाळकरांनी केलं।
बीडच्या हातोला गावात लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू आहे. मात्र उपोषण स्थळावरील वीज पुरवठा खंडित झाल्यानं उपोषणकर्त्यांनी महावितरण विरोधात संताप व्यक्त केला. दिवा शहरामध्ये पहिल्याच पावसानं नागरिकांचे हाल झाले. दिव्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. ठाणे मनपानं केलेल्या नालेसफाईचं पितळ उघडं पडलं. साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागतेय. भिवंडीला मुसळधार पावसानं झोडपलंय. त्यामुळे बाजारपेठ, भाजी मार्केट, तीनबत्ती भागात पाणी साचलं आणि या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ उडतेय. बुलढाण्याच्या जळगाव जामोद शहरामध्ये पहिल्याच पावसामध्ये नाल्याला पूर आलाय. त्यामुळे नाल्याच्या काठावरती असलेल्या घरामध्ये पाणी शिरलंय. प्रशासनानं नाल्यांची सफाई न केल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. शहापूर तालुक्यात आज सर्वत्र मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे नदी नाले सुद्धा ओसंडून वाहत आहेत. तर पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला असून भात शेतीच्या कामांना वेग आलाय. मुसळधार पावसानं दहिसरमधील पेट्रोल पंप पाण्यानं भरला. पावसामुळे दहिसर पूर्व एसपी रोड आणि समोरच्या भागात गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील शेतं तुडुंब भरलेत. आज आणि उद्या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पालघरमधील मनोरवाडा मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. देहरजे नदीवरील पुलाचं काम सुरू असताना तयार केलेला पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतूक खोळंबली. त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. पालघरच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीपासून बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे वनई, चंद्रनगरचा मुख्य बाजारपेठांचा संपर्क तुटलाय. पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. 24 तासांमध्ये 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. लोणावळ्यात पावसानं पुनरागमन केल्यामुळे पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या भुशी धरण लवकरच भरणार आहे. चोपडा तालुक्यात बऱ्याचशा भागात सलग काही दिवस पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करून घेतली. परंतु गेल्या 2-3 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत. 1-2 दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे. पावसानं दांडी मारल्यानं भुसावळ शहराचं तापमान गेल्या आठवड्याभरापासून 39 ते 40 अंशांदरम्यान स्थिरावलंय. ढगाळ वातावरण आणि आर्द्रता 50-55% आसपास असल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण झालेत. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेनं साठवून ठेवलेला कांदा आता सोडू लागलाय. त्यामुळे कांद्याला अपेक्षित दर मिळत नसताना सुद्धा आहे त्या किमतीत विकण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. जळगावच्या रावेर तालुक्यातील केळी बागांना अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला होता. या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावरती 51 कोटी 3 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना औषध आधार देण्यासाठी अहवालानुसार भरपाई देण्यात यावी अशी मागणी होतीये. तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलंय. त्यामुळे धाराशिवमध्ये तुरीला विक्रमी 12,150 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय. तर तुरडाळीला 230 रुपये किलो इतका भाव मिळतोय. भुसावळमध्ये तीव्र ऊन आणि कमी झालेलं उत्पादन यामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडलेत. गेल्या आठवड्यात 200 रुपये किलो असलेले कोथिंबिरीचे भाव तब्बल 400 रुपयांपर्यंत पोहोचलेत. नागपूरच्या उमरेड तालुक्यातील सुरगावातील रस्त्यालगतची जागा कत्तलखान्याला देण्यासाठी ग्रामस्थांसोबतच भाजपकडून विरोध करण्यात आला. सुरगावापासून 10 किलोमीटर अंतरावरती तीर्थक्षेत्र असल्याचा दाखला देत निवेदन देण्यात आलं आणि पुढे तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपकडून देण्यात आलाय. हिंगोलीच्या जोडतळा गावच्या ग्रामपंचायतीसमोर गावच्या उपसरपंचानं चक्क स्वतःला एका खड्ड्यामध्ये गाडून घेत अनोखं आंदोलन केलं. नारायण जाधव असं उपसरपंचाचं नाव आहे. रस्त्याच्या कामामध्ये सरपंच आणि अभियंत्यानं मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत उपसरपंचानं चौकशीची मागणी केली आहे. मावळच्या वडगावमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. तसंच शाळकरी विद्यार्थी जखमी झाले होते. याची गंभीर दखल घेऊन सर्व पक्षांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे महामार्गावर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणनं 8 पदांसाठी काढलेली भरती रद्द केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी परीक्षा घ्यावी अशी मागणी या परीक्षार्थींनी केली आहे. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मेहतर वाल्मिकी समाजाच्या महिलांनी जनाक्रोश मोर्चा काढला. भुसावळमधील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या हत्याकांडातील फरार आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. हत्याकांडाची IPS अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचं निवेदन देण्यात आलं. जळगाव विमानतळावरून गोवा, हैदराबाद, पुणे विमानसेवेनंतर आता जळगाव मुंबई विमानसेवेला प्रारंभ झालाय. अलायन्स एअर या विमान कंपनीनं यासाठी फेऱ्यांचे दिवस वाढवले असून भाडं सुद्धा कमी केलंय
आणि आठवड्यातून 3 दिवस ही सेवा असणार आहे. तर तिकिटाचा दर 2100 रुपये करण्यात आला आहे. लासलगाव मनमाड बाजार समितीत कांद्यानं प्रति क्विंटल 3000 रुपयांचा टप्पा गाठलाय. गेल्या 15 दिवसात सरासरी भावात क्विंटल मागे 900 रुपयांची वाढ झाली. शेतकऱ्यांकडे जेमतेम कांदा शिल्लक असल्यामुळे आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा पालिकेच्या म्युनिसिपल इंग्लिश स्कूलची इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. या पडक्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या शाळेमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलाय. शाळेच्या नवीन इमारतीबाबत शासन स्तरावर उदासीनता असल्यानं धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना बसून जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय. अमरावती कारागृह प्रशासनानं कैद्यांसाठी स्मार्ट कार्ड आलन दूरध्वनी सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे 72 रुपयात महिन्यातून 12 वेळा कैदी त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधू शकणार आहेत. यासाठी अमरावती कारागृहात 7 आलन दूरध्वनी बसवण्यात आले. गोंदिया शहरातील अवैध होर्डिंगबाबत युवासेना आणि उभाटा पक्षानं नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं. शहरातील अवैध होर्डिंगवरती कारवाई करावी आणि होर्डिंगचा परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करावं. मृत तरुणांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. पुण्यातील स्वामीनारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर एक तरुणी रील्ससाठी जीवघेणे स्टंट करत असल्याचं समोर आलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील केक ऑफ द डे या बेकरीतील अस्वच्छ किचन आणि दुर्गंधीमध्ये बनवलेल्या केक आणि कीड लागलेले पाव याचा स्थानिक महिलांनी पर्दाफाश केलाय. या बेकरीतील प्रॉडक्ट विक्री बंद करण्याची मागणी भाजप आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी केली. उरणमधील जेएनपी बंदरातील आयात निर्यात होणाऱ्या बंद खोक्यांमधून सिगारेटची तस्करी सुरू असल्याचं समोर आलं. सीमाशुल्क विभागानं 10 कोटींचा सिगारेट साठा जप्त केलाय. तर गेल्या आठवड्याभरात एकूण 25 कोटींहून अधिक किमतीच्या सुपारी, संगणक आणि सिगारेटच्या तस्करीची प्रकरणं उघड केली आहेत. विरारमध्ये कौटुंबिक वादातून जावयानं आपल्या सासूची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे हत्या करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या मुलांनी त्याला घरात कोंडून ठेवल्यानं तो पकडला गेला. विरार पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या वाहनावरती अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. वाहनावरती मोठा दगड फेकून वाहनाची काच फोडण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेनं पुन्हा हादरला. मुलीच्या घरात कोणी नसल्याचा फायदा उचलत 20 वर्षीय विनोद देठे नावाच्या युवकानं 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केले. पोलिसांकडून तत्काळ आरोपीला अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरू आहे. भारतनगर परिसरात धारदार शस्त्रानं वार करून एकाचा खून करण्यात आला. मोबाईल विक्रीच्या वादातून दोघांमध्ये झालेल्या हाणामारीत एकानं धारदार शस्त्रानं दुसऱ्याचा खून केला आणि घटनेची चौकशी करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वेमध्ये वेंडरचं काम करणाऱ्या मुलांच्या वादातून एकाची हत्या केल्याची घटना गोंदियाच्या कुंभारी नगरमध्ये घडली. वडिलांना मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी आरोपीनं मित्राच्या मदतीनं हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अंकित गुर्वेला अटक केली आहे. गोंदिया जिल्हा पोलिसांनी माओवादी चळवळीचं समूळ उच्चाटन करण्याकरता प्रभावी नक्षलविरोधी अभियान राबवलंय. 7 लाखांचं बक्षीस असलेला जहाल माओवादी संजय उर्फ बिच्चम पुनेम यानं माओवाद्यांच्या त्रासाला कंटाळून आत्मसमर्पण केलं. लातूरच्या निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी गावातील महिलेनं तिच्या 5 वर्षांच्या मुलीसह विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. मुलांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा खर्च परवडत नसल्यामुळे आत्महत्या केल्याचं समोर आलंय. अहमदनगर मनमाड महामार्गावरती राहुरी फॅक्टरी ते भरधाव कारनं एका बाईकला धडक दिली. या अपघातात 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर कार उलटल्यानं कारमधील 8 जण जखमी झाले. छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा इथे नव्यानं उभारण्यात आलेल्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. रियान अहमद खान असं मृत मुलाचं नाव असून तो तोल जाऊन खाली पडला आणि बुडल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगरच्या उल्का नगरीमध्ये कारनं अचानक पेट घेतला. स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं आग विझवण्यात आल्यानं आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. वायरिंगमध्ये बिघाड झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी वारकरी भाविक मोठ्या संख्येनं त्र्यंबकेश्वरात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. या पालखी सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील हजेरी लावणार आहेत. श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रथम प्रवेशाचा मान असलेली मुक्ताईची पालखी मलकापुरात दाखल झाली. तब्बल 100 दिंड्यांचा सहभाग आणि रथ ओढणारी खिल्लारी बैलांची जोडी विठोबा, रखुमाई आणि मुक्ताईचा जयघोष करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावरती आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं श्रीनगर इथल्या शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर श्रीलंका दौऱ्यावरती आहेत. ही भेट भारताच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसीच्या अनुषंगाने असून हा दौरा दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी प्रकल्प आणि इतर क्षेत्रांमध्ये परस्पर फायदेशीर ठरणार आहे. रशिया आणि उत्तर कोरियामध्ये संरक्षण करार झालाय. व्लादिमीर पुतीन आणि किम जोंग उन यांनी नवीन संरक्षण करारावरती स्वाक्षरी केली आणि त्यानुसार कोणत्याही देशावर हल्ला झाल्यास परस्पर मदत केली जाणार आहे.